तुम्ही जर कांदा पिकाची नर्सरी तयार करणार असेल तर आपण नेमकं बियाणं कोणतं निवडावं, तर याबद्दलचीच माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत. भरपूर शेतकरी आता कांद्याची नर्सरी टाकायला ही सुरुवात करतील. तर कांद्याचे बियाणे निवडताना आपण कोणते निवडावं, कारण यावर्षी मधमाशीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे भरपूर कंपन्यांकडे स्टॉक हा कमी आहे. तर ओरिजिनल बियाणं तुम्हाला मिळेल हेच नाही, कारण भरपूर इकडे मधमाशीचा प्रॉब्लेम हा होता. तर काही कंपन्यांच्या मी तुम्हाला जाती सांगणार आहे. तर कंपन्यांच्या निवडण्यापेक्षा तुमच्या जर गावठी बियाणं असेल किंवा घरी तयार केलेलं बियाणं असेल तर ते तुम्ही निवडा. म्हणजेच काय की 1 एकर जर तुम्हाला लागवड कांदा करायचा असेल तर 5 ते 6 गुंठे जमिनीमध्ये नर्सरी तुम्ही तयार करा. आणि तुमचा जर जो घरचा कांदा नसेल तर तुम्ही विकतचा सुद्धा कांदा आणू शकता. 1 एकरासाठी 2.5 ते 3 किलो तुम्हाला पुरेपूर हे होऊन जातं. यामध्ये मी तुम्हाला काही जाती सांगणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही एलोराचं जवळपास एलोरा वंडर 101 हे सुद्धा एक जबरदस्त जात आहे. तुम्ही याची सुद्धा निवड हे करू शकता. त्यानंतर एलोराचा पुना फुरसुंगी हे सुद्धा एक जबरदस्त जात आहे. तर तुम्ही लाल कांद्यासाठी हे सुद्धा एक निवडू शकता. त्यानंतर आहे राही सीडचा फुरसुंगी प्लस, हे सुद्धा एक जबरदस्त लाल कांद्यासाठी व्हेरायटी आहे. त्यानंतर आहे भीमा किरण, हे सुद्धा एक लाल कांद्यासाठी जबरदस्त जात आहे. त्यानंतर आहे सिद्धांत सीडचा ओनियन सुपरस्टार, ही सुद्धा एक खूप चांगली अशी कांद्यासाठी जात आहे. त्यानंतर जिंदलचा नाशिक रेड, हे सुद्धा एक खूप कांद्यासाठी लाल कांद्यासाठी जिंदलचा कांदा खूप चांगला आहे. तुम्ही हे सुद्धा एक निवड करू शकता. त्यानंतर पंचगंगा सीडचा रॉयल पिंक, हे सुद्धा एक कांद्यासाठी जबरदस्त अशी जात आहे. त्यानंतर पंचगंगाचा पंचगंगा सुपर, ही सुद्धा एक खूप चांगली अशी जात आहे. तर मी तुम्हाला जे जाती सांगितल्या तर यापैकी तुम्ही कोणतीही जात निवडा. खूप चांगलं असं लाल कांद्यामध्ये उत्पादन तुम्हाला मिळून देईल. तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.